नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 7 ऑगस्ट 2026. 7 ऑगस्ट आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कोणतीही परीक्षा असल्यास 12 प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, आंध्र प्रदेशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ केव्हा नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहे? तर उत्तर आहे 1 ऑगस्ट 2026 रोजी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. डिटेल पाहूया आपण. अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ, उद्घाटन 1 ऑगस्ट 2026, उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी, ठिकाण भोगापुरम विजयनगरम, जिल्हा आंध्र प्रदेश. नाव कोणावरून? क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या नावावरून. रंपाबंड ब्रिटिशांनी गोळ्या घालून ठार केले होते, त्यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. विकसक जीएमआर विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, जीएमआर समूहाची उपकंपनी. राज्याच्या विभाजनानंतर 2014 सुमारे 12 वर्षांनी आंध्र प्रदेशला मिळालेले पहिले जागतिक दर्जाचे ग्रीनफील्ड विमानतळ आहे. उद्घाटन वेळी 13,000 पेक्षा जास्त आदिवासी महिलांनी धिमसा नृत्य करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती, स्थापना 1 नोव्हेंबर 1956, 2 जून 14 नुसार तेलंगणा वेगळे झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नझीर, उपमुख्यमंत्री पवन कल्याण. जनसेवा पक्ष, भाषा तेलुगू, भारतात दुसऱ्या क्रमांक सर्वात लांब किनारपट्टी 974 किलोमीटर, गुजरात नंतर. टोपणनाव भारताचे तांदळाचे कोठार. दुसरा प्रश्न, कोणत्या राज्यात गोड्या पाण्यातील कॅटफिश माशाची नवी प्रजाती सापडली? तर लक्षात असू दे, गड ओडिशा राज्यात गोड्या पाण्यातील कॅटफिश माशाची नवी प्रजाती सापडलेली आहे. शास्त्रीय नाव आहे सुडो लॅगुया खैरी, असं त्याचं नाव आहे. शोधाचे ठिकाण बुधबलंगा नदी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा. ठीक आहे, माहित असलेलं आपल्याला महत्वाचं आहे. शोध लावणारे संशोधक बालाजी विजयकृष्णन, गौरव अनिल शिंदे, प्रकाश चंद गोगी नेनी. लक्षात ठेवा, या तिघांनी याचा शोध लावलेला आहे. नाव प्रसिद्ध वाघीण खैरी यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, भारतीय अवयवदान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. डिटेल पाहूया. 16वा भारतीय अवयवदान दिवस आपण साजरा करतोय. सुरुवात 2010 ला झाली. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या द्वारे, म्हणजे नोटो द्वारे 2023 पासून तारीख बदलून 3 ऑगस्ट निश्चित करण्यात आली. कारण 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्स नवी दिल्ली येथे भारतातील पहिले यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट झाले. शस्त्रक्रिया नेतृत्व डॉक्टर पी वेणुगोपाल. उद्देश अवयवदानाबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे, नागरिकांना अवयवदानास प्रोत्साहन देणे. ठीक आहे. आणि नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, ठीक आहे, याची स्थापना सुरुवात झाल्याची 2014 ला या संस्थेची. लक्षात ठेवा, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. मंत्रालय कोणत्या अंतर्गत? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत. प्रमुख कार्य काय मित्रांनो? अवयव आणि ऊतींचे संकलन, वितरण आणि राष्ट्रीय नोंदणी व्यवस्था राखणे. ठीक आहे, हा पॉईंट खूप महत्वाचा. आणि पहिल्यांदाच आपण जर पाहायला गेलं, वंदे भारतने हार्ट ट्रान्सप्लांट जो होता, तो आपण वंदे भारतने फर्स्ट टाइम तो काय केलाय, सर्व केलेला आहे. पुढे चौथा प्रश्न, अरुणाचल प्रदेशातील ग्ला सरोवराला भारताचे कितवे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे? तर उत्तर आहे 101वे रामसरला अरुणाचल प्रदेशातील ग्ला सरोवराला रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. पाहूया. हे अरुणाचल प्रदेशातील पहिलेच रामसर स्थळ. ग्ला सरोवरला कमलांग व्याघ्र प्रकल्प वन्यजीव अभयारण्य आहे. तो 1971 रामसर करार झाला. रामसर इराणमध्ये आहे. उद्देश आर्द्रभूमीचे संवर्धन आणि शाश्वत वापर. भारताने करार स्वाक्षरी 1982 ला केली. सध्याची एकूण रामसर स्थळे पाहायला गेले, भारतामध्ये 101 रामसर स्थळ आहे. ठीक आहे, 101 व कोणतं आहे मित्रांनो? ग्ला सरोवर, अरुणाचल प्रदेश.
100वा कोणता आहे मित्रांनो? सुराहा ताल. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश. 99 कोणतं आहे मित्रांनो? शेका झील पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश. भारतातील पहिली रामसर स्थळ 1981 मध्ये. चिल्का सरोवर ओडिशाचा आहे लक्षात ठेवा. आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानचं आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. सर्वात मोठे रामसर स्थळ सुंदरबन पश्चिम बंगाल. सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश. आणि आर्द्रभूमी म्हणजेच रामसर दिन आपण 2 फेब्रुवारी रोजी साजरा करतो हे सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढे 5वा प्रश्न. भारतीय नौदलाला निपुण हे कितवे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल सुपूर्द करण्यात आले आहे? तर लक्षात ठेवा, भारतीय नौदलाला निपुण हे कितवे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल सुपूर्द करण्यात आले? तर दुसरे आहे हे आपल्याला माहित असावं. कितवं? दुसरं. ठीक आहे, डिटेल पाहूया. दिनांक 30 जुलै 26. ठिकाण विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. बांधणी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम. सुमारे 75% स्वदेशी सामग्री. निपुण हे निस्तार श्रेणीतील दुसरे डायव्हिंग स्पोर्ट्स वेसल आहे. निपुण संस्कृत शब्द एखाद्या विषयात कुशल असणे. लांबी 118 मीटर आहे. वजन 8560 टनापेक्षा जास्त. क्षमता वैशिष्ट्य अत्याधुनिक डायव्हिंग उपकरण बसवलेली खोल समुद्रात सेंच्युरेशन डायव्हिंग करण्याची क्षमता. डायव्हिंगसाठी बाजूचा डायव्हिंग स्टेज आणि खोल समुद्रातील बचाव वाहन सुद्धा आहे. ठीक आहे, पुढे आणखी पॉइंट आहे. खोल समुद्र डायव्हिंग पाणबुडी बचाव, पाणबुडी ताफ्याला मदत, दीर्घकाळ गस्त. आणि काय बाबा आपण कोणी दिले? हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. याची स्थापना 1941. मूळ नाव सिंधिया शिपयार्ड. संस्थापक होते वालचंद हिराचंद. मुख्यालय आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. 2010 पासून संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली. भारतातील पहिले जहाज बांधणी केंद्र येथेच बांधले पहिले जहाज होते जल उषा. 1948 मध्ये बांधलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढे 6वा प्रश्न. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला महासंचालक खालीपैकी कोण झाल्या आहेत? तर उत्तर आहे वर्षा अशोक आगलावे झालेल्या आहेत. लक्षात असू दे, पहिल्या महासंचालक महिला आहेत. जीएसआयच्या पहिल्या महिला महासंचालक. संस्थेच्या 176 वर्षाच्या इतिहासात पद्मभूषण त्या पहिल्याच महिला झालेल्या आहेत. ठीक आहे, जीएसआय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जीएसआयच्या 54व्या महासंचालक आहेत. पदभार स्वीकारला 31 जुलै 26. ठिकाण आहे सेंट्रल है ना, हेडक्वार्टर्स कलकत्ता. यापूर्वीचे पद अतिरिक्त महासंचालक विभाग प्रमुख पूर्व विभाग कलकत्ता. जागा घेतली असित सहा यांची. ठीक आहे, भारतीय खान ब्युरोच्या सेवा केल्यानंतर 1992 मध्ये जीएसआय मध्ये रुजू. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्थापना 1851. मुख्यालय कलकत्ता पश्चिम बंगाल. मंत्रालय खान मंत्रालय. मुख्य कार्य खनिज शोध, भौगोलिक सर्वेक्षण, नैसर्गिक साधनांचा अभ्यास. जीएसआय चे 6 प्रादेशिक विभाग आहेत आणि मध्य विभाग नागपूर वगैरे आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, 7वा प्रश्न. पद्मश्री कैलाशचंद्र पंत यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर वयाच्या 90 वर्षी यांचं निधन झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 7चं उत्तर आहे वयाच्या 90व्या वर्षी. डिटेल पाहूया. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, पत्रकार, सांस्कृतिक विचारवंत. 31 जुलै 26 रोजी भोपाळ एमपी येथे त्यांचं निधन. वय 90 वर्ष. जन्मदिनांक 26 एप्रिल 36 महू मध्य प्रदेश. पद्मश्री पुरस्कार 26. क्षेत्र साहित्य शिक्षण, कारण हिंदी भाषेची अनन्य सेवा. पद्म पुरस्कार 26 लक्षात ठेवा, आपल्याला ते माहित पाहिजे. 131 मानकरी होते. 5 पद्मभूषण, 13 पद्मभूषण आणि पद्मश्री 113. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे. आणखी एक पॉइंट होते त्यांच्याबद्दल. महासचिव मध्य प्रदेश राज्यभाषा प्रचार समितीचे होते. हिंदी भाषेच्या सेवेसाठी नोकरी सोडली. त्यांनी हिंदी भवन भोपाळ, स्वाध्याय विद्यापीठ मऊ याची स्थापना केली. संपादित नियतकालिके शिक्षा प्रदीप, जनधर्म, दुर्गमी आव्हान, अक्षरा. प्रमुख साहित्य कृती कौन किसका आदमी, धुन के आर पार, शब्द का विचार पद. ठीक आहे, हे सर्व त्यांनी लिहिलेलं होतं. साहित्य कृतींची महत्वाची. हा प्रश्न घ्यायचा मूळ उद्देश काय? कधी कोणता प्रश्न येईल सांगता येत नाही, त्यासाठी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे 8वा प्रश्न. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? मित्र पाहायला गेलं ही भारतातच पार पडली. ऍक्च्युली पाहायला गेलं जे यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा जी आहे ना ती ग्लास्गो मध्ये पार पडली, परंतु बॅडमिंटन स्पर्धा पाहायला गेली ती तिथे घेतली गेली नव्हती, म्हणून ती भारतात घेण्यात आली होती. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया पुढे त्याच्याबद्दल. आयोजन भारत, उद्घाटक दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता. भारताने 7 पैकी 6 पदके जिंकले. कालावधी 27 जुलै ते 2 ऑगस्ट.
ठिकाण होतं त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली. शुभंकर मयूर होता. सहभागी राष्ट्रकुल देश 25 होते. एकूण पदप्रकार 7 होते. ही स्पर्धा ग्लास्गो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांच्या समांतर पार पडली, कारण यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश नव्हता. 7 प्रकारचे विजेते: पुरुष सांघिक भारत सुवर्ण, महिला सांघिक भारत सुवर्ण. ठीक आहे, सांघिक मध्ये झालं. पुरुष एकेरी अंकुर भट्टाचार्य भारत सुवर्ण, महिला एकेरी यशस्विनी घोरपडे भारत सुवर्ण. पुरुष दुहेरीमध्ये शेन क्वी ओंग आणि जावेनी युंग मलेशियाची होती, हे सुवर्ण. एकमेव सुवर्ण भारताला मिळालं नाही. महिला दुहेरीमध्ये श्रीजा अकुल आणि सिंड्रेला दास भारत. मिश्र दुहेरीमध्ये मानव ठक्कर आणि तनिषा कोटेचा भारत सुवर्ण. या आधीच्या स्पर्धा 2019 ठिकाण कटक ओडिशामध्ये झालेल्या होत्या. म्हणजे 7 वर्षांची स्पर्धा पुन्हा भरली. 2019 मध्ये कटक स्पर्धेत भारताने 7ही सुवर्ण पदक जिंकली होती. असे करणारा भारत इतिहासात केवळ 3रा देश ठरला. प्रथम भारताचं पाहायला गेलं तर 6 सुवर्ण, 4 रौप्य, 8 कांस्य, एकूण 18 पदके जिंकले. दुसरं स्थान आहे मलेशिया आणि तिसरं स्थान आहे ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, हे कशात आहे स्थान नीट कव्हर करून घ्या. लक्षात ठेवा की हे बॅडमिंटन मध्ये आणि भारत पूर्ण राष्ट्रकुल मध्ये 4था आहे. ओके, पुढं 9वा प्रश्न. नौदल कारवायांचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे व्हाईस ऍडमिरल मनीष चड्डा यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, 3 ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार सांभाळला. 1 जुलै 1991 ला त्यांनी 35 वर्षाचा अनुभव आहे, आपल्याला माहित पाहिजे. पुढे, भारत आणि रवांडा यांच्यातील पहिली संयुक्त व्यापार समिती बैठक कुठे पार पडली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली येथे पार पडली आहे. 11वा प्रश्न. भारतीय हवाई दलाने रोटर क्लॅप 3 हा ड्रोन विरोधी लष्करी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित पार केला? तर उत्तर आहे मित्रांनो पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर येथे पार पडलेला आहे. 12वा प्रश्न. भारताची पहिली महिला नेतृत्व असलेली वितरित नवीनीकरणीय ऊर्जा धोरण दीप्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड मध्ये ती सुरू झालेली आहे. कुठं? छत्तीसगड मध्ये योजना ती सुरू झालेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. भारताची पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी पॉवर बँक 50 कोणत्या कंपनीने विकसित केली? इस्रो, स्कायरूट, एरोस्पेस, टेकनी टू स्पेस किंवा अग्निकुल कॉस्मस? आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? आणि मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.